प्रस्थान त्रय आज या विषयावर बोलू. जसं 2 सदस्यांचं देहांत झालं, प्रस्थान झालं आणि त्याच्यानंतर आपण वाढदिवस जे 79, 82, 69, 75 सुरू आहे, यात्रा सुरू आहे, जीवन यात्रा सुरू आहे. स्थान आणि प्रस्थान, जिथे जिथे शब्द येतो संस्कृत भाषेमध्ये त्याचा उल्लेख असतो की बाहेर प्रोजेक्ट होणं. जसं प्रकाश है ना, जसं सूर्याचं आभा असते आणि म्हणजे त्याच्या भोवती अगदी जवळचं जे वलय आहे सूर्याचे आभा, पण मग ती जी दूर फेकला जाते त्याला म्हणतात प्रभा. जसं आकाशामध्ये असतं पण त्याच्यामध्ये मग प्रकाश होतं, म्हणजे अजून दूरपर्यंत पोहोचतं. असे निरनिराळे शब्द जे इव्हन इंग्रजीमध्ये प्रोजेक्ट म्हणतात, प्रोजेक्टिंग आउट, तर प्र पासूनच येतं ते. असे बरेच उदाहरण जिथे प्र लागतं तिथे त्याचा संदर्भ असा निघतो की दूरपर्यंत जाणार. तर स्थान, प्रस्थान म्हणजे कुठेतरी दूर जायचं आहे असा त्याचा एक शब्द प्रस्थानाचा. समजा आपण रेल्वे स्टेशनवर गेलो किंवा एअरपोर्टवर गेलो तर तिथे गेटवर लिहिलं ते प्रस्थान आहे ना, जसं आपण इंग्रजीमध्ये गेट लिहिलं असतं आणि मराठीत प्रस्थान लिहिलं असतं किंवा हिंदीमध्ये लिहिलं असतं की इथून जायला मिळेल, इथून जा, तुम्ही इथलं असेल तर इथून जा, इथले असाल तर इथून जा. तर प्रस्थान तिथे. आणि त्रयी म्हणजे तीन मार्ग जे आहे ते. आता जसं उदाहरण 2 सदस्यांचा देहांत झाला, त्यांचं प्रस्थान झालं, ते निघून गेले. जीवात्मा कुठेतरी निघून गेला का माहित नाही कुठल्या स्थानाला गेला, गंतव्य स्थान काय होतं, पण काहीतरी आहे. आपला विश्वास आहे की कुठलं तरी गंतव्य स्थान आहे. आपण निरनिराळे म्हणतो की स्वर्गवासी झाले, कैलासवासी झाले, वैकुंठवासी गेले, तर कदाचित स्वर्गात गेले असेल, वैकुंठात गेले असेल, त्याला प्राप्त झाले असेल, निर्वाण कैवल्य पण मिळालं. आपल्या कल्पनेप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या भक्तीप्रमाणे, भावनेप्रमाणे, पण एवढं नक्की म्हणते कुठून तरी आले ते आणि कुठेतरी गेले म्हणून. तर हे प्रस्थान जे आहे, आपणही सगळे चाललो रोजच, जाणतं न जाणता, मानो न मानो, पण आपली यात्रा तर सुरू आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास जो आत येतो तो जातोय आणि श्वास आपले मोजके आहेत. तर जितके श्वास निघून आले तितकी आपली यात्रा. घरी बसून जरी असेल, डोळे बंद जरी असतील, विचार करत जरी नसलो, गाढ झोपेत जरी असलो, अजिबात हातपाय हलवत नसलो, तरी मी कुठेतरी चाललोय, म्हणजे मी जो आत्मरूपाने. त्याच्यामुळे मग बुद्धिमानी येत आहे की मग जाणून घ्या होते की अरे मी कुठे चाललो आणि ज्या दिशेने जायला हवं त्या दिशेने. If these videos are helpful, please share them with others. Like and subscribe to help spread the message of Krishna. Jai Shri Krishna.